आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. मागे यायचं पुढे यायचं. आपण आज बहाणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा आहे. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवले. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार. कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज या शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.